शेतात पिकणाऱ्या फुलांना बाजारात वर्षभर मागणी असते। गणेशोत्सव, नवरात्र, दसरा व दिवाळी या सणांच्या वेळी फुलांच्या मागणीत मोठी वाढ होते। याच कालावधीत फुलांचे बाजारभावही वाढतात आणि त्यातून शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होत असतो। त्यामुळे गणेशोत्सव, नवरात्र, दसरा व दिवाळी हे सण डोळ्यासमोर ठेवून शेतकरी आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात फूल पिकांची लागवड करत असतात। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात फुलांची लागवड केली आहे। मात्र दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी फुलांना बाजारभाव कमी मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे। दरवर्षी आम्ही गणपती, दसरा, दिवाळी यासाठी झेंडूचं पीक करत असतो। चांगली बाजारभाव भेटावा ही अपेक्षाने, पण गणपतीतही बाजार नाही, आज दसरा आहे, दसऱ्यालाही बाजार नाही, दिवाळी तोंडावरती आली तरी 30-40 रुपयांनी आत्ताचा भाव चालू आहे। दरवर्षी साधारणतः 120-120 पर्यंत बाजार असते, पण आता हे बाजारात प्लास्टिकची फुलांचा वापर झाल्यामुळे आमच्या काय शेतकऱ्याच्या फुलाला व्यवस्थित बाजारभाव मिळत नाहीये। मग आमचं हे पूर्ण वर्षाचं गणित ह्या फुलांवरती अवलंबून असतं। आता हे आमचं गणित कोलमडत चाललंय ह्या बाजारभावामुळे। दरवर्षीच्या तुलनेत ऐन सणासुदीच्या काळात यावर्षी फुलांना बाजारभाव कमी असण्याचे मुख्य कारण म्हणजे बाजारात प्लास्टिकच्या फुलांची मागणी वाढत आहे। प्लास्टिकच्या फुलांची मागणी व खप वाढल्यामुळे यावर्षी गणेशोत्सव कालावधीतही नैसर्गिक फुलांचा खप मंदावला होता व बाजारभावही कमी झाला होता। नैसर्गिक फुलांच्या मागणीत घट झाल्याने ऐन गणेशोत्सव कालावधीत एकट्या दादर फुल मार्केटमध्ये 200 टन फुले फेकून देण्याची वेळ आली होती। त्यातून शेतकऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते। दरवर्षी दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांना 100 ते 125 प्रति किलो बाजारभाव मिळत असतो। मात्र यावर्षी दसरा तोंडावर आलेला असतानाही झेंडूच्या फुलांना अगदी 30 ते 40 रुपये इतकाच बाजारभाव मिळत आहे। आमच्या विभागामध्ये प्रत्येक शेतकरी हा झेंडू पिकाचा एक नगदी पीक म्हणून विचार करून उत्पादन घेत आलेला आहे। परंतु पहिल्यांदाच यावर्षी असं एक जाणवलंय की एकरी 70-80 हजार रुपये उत्पादन खर्च असणारा हे पीक हमखास नफा मिळवून देतं, परंतु ह्यावर्षी काही कारणास्तव आवक वाढली म्हणा किंवा इतर काही कारणामुळं जी 100 रुपये, 90 रुपये, 110-120 रुपये मिळणारे बाजार ह्यावर्षी किलोला अवघ्या 20 ते 30 रुपये, 40 रुपयाच्या आतमध्ये व्यापारी शेतकऱ्याकडून खरेदी करतोय। तर ह्या एवढ्या कमी बाजारामध्ये शेतकऱ्याला त्याचा मिळणारा उत्पादन खर्च आणि एकूण नफा हा पूर्ण मिळत नाहीये। प्लास्टिकच्या फुलांची मुबलक उपलब्धता, कमी बाजारभाव व वारंवार होणारा वापर या गुणांमुळे ग्राहक नैसर्गिक फुलांच्या ऐवजी प्लास्टिक फुले खरेदी करत असून त्याचा थेट परिणाम नैसर्गिक फुलांच्या विक्रीवर व बाजारभावावर होत आहे। दरवर्षी दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर 150 ते 200 रुपये प्रति किलो विकली जाणारी शेवंताची फुले यावर्षी मात्र 50 ते 80 रुपये प्रति किलो विकली जात असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे। बाजारभाव कमी होण्याचे कारण म्हणजे बाजारपेठेमध्ये प्लॅस्टिकच्या फुलांची आवक जास्त असल्यामुळे ग्राहकांचा कल प्लॅस्टिकच्या फुलांकडे जास्त आहे। त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या फुलांकडे ग्राहक कमी वळत आहे, त्यामुळे बाजारभाव कमी मिळत आहे। दरवर्षी असतात, पण यावर्षी जास्त प्रमाणात प्लॅस्टिक फुले बाजारात आहे, त्यामुळे ग्राहक निश्चितच जास्त वळालेला आहे प्लॅस्टिकच्या फुलांकडे, त्यामुळे बाजारभाव कमी आहे। प्लॅस्टिकच्या फुलांकडे उत्पन्नाकडे राज्य सरकारने लक्ष देऊन उत्पन्न कमी बंद केलं पाहिजे, व्यवस्थित धोरण राबवलं पाहिजे प्लॅस्टिक फुलांवर, त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांचा आर्थिकदृष्ट्या लाभ होईल। बाजारामध्ये प्लास्टिकच्या फुलांचे थेट हार व तोरण विक्रीसाठी उपलब्ध आहेत, तेही अगदी कमी किमतीमध्ये। त्याचबरोबर एकदा खरेदी केलेले प्लास्टिकच्या फुलांचा, हारांचा आणि तोरणांचा पुन्हा पुन्हा वापर करता येतो, त्यामुळे ग्राहक प्लास्टिकच्या फुलांकडे वळला आहे। प्लॅस्टिकच्या फुलाच्या हारांना किंवा तोरणांना आता 2-3 वर्षामध्ये भरपूर मागणी वाढलेली आहे। कोरोनानंतरच्या काळामध्ये लोकांचा आर्थिक स्तर खालावल्यामुळं आणि लोकांकडे सध्या आता वेळ नसल्यामुळं कोणी आता नैसर्गिक फुलांकडे जास्त मागणी करत नाही आहे। आणि हे कसं आहे, फूल, हार, माळ जी साईज पाहिजे त्या साईजमध्ये उपलब्ध होतात सहजासहजी, आणि त्यांच्या किमती पण बऱ्यापैकी नैसर्गिक फुलांच्या तुलनेत कमी पडतात। तर साहजिक आहे, सर्वसामान्य ग्राहकाला जी वस्तू जलद उपलब्ध होईल त्या वस्तूकडेच ग्राहक वळला जातो। आता नैसर्गिक फुलांचं कसं असतं, ह्या वेळेला थोडे भाव पण वाढतात आणि घरगुती ग्राहक म्हणा किंवा व्यावसायिक ग्राहक म्हणा यांना त्या माळा ओवायच्या, फुलं तोरणं ओवायची हे शक्य होत नाही।
त्यामुळं मग साहजिकच त्या गोष्टींकडं ग्राहक कमी वळलेला असतो. एकूणच काय तर बाजारात प्लास्टिकच्या फुलांची मागणी वाढल्यामुळे शेतात पिकणाऱ्या नैसर्गिक फुलांची मागणी कमी झाली आहे. मागणी कमी झाल्याने फुलांचे बाजारभावही कमी झाले आहेत. त्यामुळे फूल उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. सचिन तोडकर, टाइम्स नाऊ मराठी, मंचर.